नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा TCS आणि IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडीवर आधारित जवळपास 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नगर परिषद, पोलीस भरती आणि शिक्षक भरती आणि जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या स्पर्धा असणार आहेत सर्वांसाठी महत्त्वाचे असणारे हे प्रश्न आहेत आणि 2023 मधील लेटेस्ट असणारे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, पहा। मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्हाला या व्हिडिओची PDF जी आहे ती इझिली उपलब्ध करून दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, रेल्वे रुळावर हत्तीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते तंत्रज्ञान आणलेले आहे? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर मित्रांनो कमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे, कारण सर्व प्रश्न जे आहेत हे 2023 मधील इम्पॉर्टंट प्रश्न आहेत। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी, तर गजराज सुरक्षा या नावाचं एक तंत्रज्ञान जे आहे हे रेल्वेने आणलेलं आहे, जे की जे हत्ती रुळावरून जातात त्यांच्या अपघात रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान असणार आहे। यामध्ये महत्त्वाचे काही पॉईंट्स देखील आहेत, पहा। तर रेल्वे रुळावर हत्तींमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते आहे, गजराज सुरक्षा या नावाने एक मोहीम सुरू केलेली आहे। आणि ही जी आहे ही AI आधारित अल्गोरिदम आणि संवेदनशील ऑप्टिकल फायबर केबल्स नेटवर्क वापरून रेल्वे रुळांच्या जवळ येणारे हत्ती जे आहेत त्यांना ते फाइंड करतात। सोबतच पहा, रेल्वे अपघातात मरण पावणाऱ्या हत्तींना वाचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे। भारतीय रेल्वे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, आसाम, केरळ, छत्तीसगडचा काही भाग आणि तामिळनाडूमध्ये तंत्रज्ञान सादर करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून जे काही रेल्वे रुळावर हत्ती येतात आणि त्यांचा अपघात होतो त्या अपघाताला कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, COP28 शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजेच पहा दुबई या ठिकाणी COP28 ही जी शिखर परिषद आहे ही आयोजित केली आहे दुबईमध्ये। लक्षात घ्या, याचे महत्त्वाचे पॉईंट्स देखील आपण घेत आहोत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईत होणाऱ्या COP28 शिखर परिषदेत सहभागी होत आहेत। तसेच या परिषदेमध्ये वर्ल्ड क्लायमेट ॲक्शन समिटला संबोधित केले जाणार आहे। COP28 किंवा 28 ही संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद जी आहे ही 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 या दरम्यान एक्स्पो सिटी दुबई या ठिकाणी आयोजित केली जात आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, दरवर्षी कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव आयोजित केला जातो? तर पहा, हॉर्नबिल महोत्सववर आपल्याला TCS मध्ये 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। याच्यावरची महत्त्वाच्या नोट्स देखील आहेत त्या आपण देत आहोत। पहा, तर हॉर्नबिल महोत्सव हा जो आहे हा पर्याय 1 नागालँड या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे। याविषयी महत्त्वाचे नोट्स घ्या। तर हॉर्नबिल फेस्टिवल 2023 किंवा हॉर्नबिल फेस्टिवलची 24वी आवृत्ती नागा हेरिटेज व्हिलेज किसामा या ठिकाणी सुरू झालेली आहे। लक्षात ठेवायचं आहे 2023 मधील कितवी आवृत्ती आहे, तर हे 24वे एडिशन आहे। आसाम राज्यासह युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, जर्मनी, कोलंबिया या वर्षीच्या आवृत्तीसाठी सहभागी होणारे देश आहेत। सोबतच हॉर्नबिल फेस्टिवल हा ईशान्य भागातील नागालँड या राज्यात 1 ते 10 डिसेंबर दरम्यान साजरा केला जाणारा एक वार्षिक उत्सव आहे। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, नागालँडमध्ये आयोजित केला जाईल। प्रश्न 4 आहे, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर नवी दिल्ली ही जी आहे ठिकाण, या ठिकाणी पहा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। याचे महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे असे आहेत, पहा मित्रांनो, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा त्यालाच काय म्हटलं जातं, IITF 2023 म्हणजे 2023चा। तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आणि ओडिशा पॅव्हेलियन राज्य पॅव्हेलियन प्रदर्शनातील उत्कृष्टतासाठी सुवर्ण पदक जिंकलेला आहे ओडिशाने। आणि याची जी सुरुवात आहे ही 14 नोव्हेंबर रोजी वसुधैव कुटुंबकम या थीमसह घडलेला आहे। म्हणजेच पहा, जो भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा जो घडला नवी दिल्ली या ठिकाणी, तर तो कधी झाला आहे, 14 नोव्हेंबर या दिवशी। आणि 14 नोव्हेंबरला जो होता तर त्याची थीम काय होती, वसुधैव कुटुंबकम ही जी आहे त्याची थीम होती। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न 5 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10,000व्या जनऔषधी केंद्राचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं? पहा, कितव्या 10,000व्या जनऔषधी केंद्राचं उद्घाटन?
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर देवघर. लक्षात ठेवायचं आहे, देवघर या ठिकाणी केलेलं आहे 10व्या जनऔषधी केंद्राचं उद्घाटन. कोणी केलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. यावरचे पॉईंट्स मित्रांनो लिहून घ्या किंवा ही जी PDF आहे जशाच तशी डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मराठी नोकरी या टेलिग्रामची लिंक देखील दिली आहे. तर पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर येथील एम्स या ठिकाणी 10,000व्या जनऔषधी केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे आणि जनऔषधी केंद्र सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावत आहे. एकट्या आसाममध्ये सुमारे 182 जनऔषधी केंद्र आहेत. ही योजना 2015 या वर्षी रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाकडून सुरू करण्यात आलेली मोहीम होती. लक्षात ठेवायचे, कधीपासून सुरू केलेली आहे योजना? 2015 या वर्षापासून. आणि एकट्या आसाम याच राज्यामध्ये पहा 182 जनऔषधी केंद्र आहेत आणि 10,000वं जनऔषधी केंद्र कोणत्या ठिकाणी उद्घाटन झालं आहे त्याचं? देवघर या ठिकाणी. कोणी केलं आहे? PM नरेंद्र मोदी यांनी. पर्याय C आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकलेले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर पंजाब. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, पंजाब या राज्याने वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपचे विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे. याचे महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. पंजाबच्या हॉकी संघाने गतविजेत्या हरियाणाला हरवून वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नई येथे वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि तामिळनाडूचा संघ या स्पर्धेमध्ये तिसरा राहिला. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पाठीमागच्या वर्षी जर विचारलं, म्हणजे कधी 2022च्या वर्षी जर विचारलं तर कोणता विजेता संघ झाला होता? तर हरियाणा हा 2022चा विजेता संघ होता. यावर्षी कोणता आहे? तर पंजाब जो आहे पहा हा सध्याचा विजेता आहे. आणि तामिळनाडूमध्ये म्हणजेच चेन्नई या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी जो तामिळनाडूचा संघ होता तो कितव्या क्रमांकावरती राहिलेला आहे? तर 3ऱ्या क्रमांकावरती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, एक्सपो 2030 वर्ल्ड फेअर कोणत्या शहरात आयोजित केले जाईल? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर एक्सपो 2030 हे जे आहे हे कोणत्या शहरामध्ये आयोजित केले जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर रियाद या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे, रियाद या ठिकाणी साजरा केला जाणार आहे एक्सपो 2030 वर्ल्ड फेअर. लक्षात ठेवा, यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स काय काय आहेत? तर आखाती देश सौदी अरेबियाची राजधानी रियादने एक्सपो 2030 जागतिक मेळा आयोजित करण्याचा अधिकार घेतलेला आहे. गेल्या वर्षी कतारमध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषकानंतर आखाती देशामध्ये होणारी ही सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. हा एक्सपो ऑक्टोबर 2030 ते मार्च 2031 या दरम्यान रियाद यामध्ये आयोजित केला जाणार आहे. यावरती मित्रांनो आपल्याला 2 जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे ठेवायचे आहेत. हा जो एक देश आहे सौदी अरेबिया जो देश आहे तर सौदी अरेबियाची राजधानी आहे रियाद. जर आपल्याला कधी कधी बायचान्स प्रश्न जर असा आला एक्सपो 2030 वर्ल्ड फेअर कोणत्या देशामध्ये आयोजित केलं जाईल तर ते आहे पहा सौदी अरेबिया या देशामध्ये. आपल्याला या ठिकाणी शहर विचारलं आहे तर शहर आहे रियाद. आणि हे जे आहे लक्षात ठेवायचे कधी असणार आहे? ऑक्टोबर 2030 ते मार्च 2031 या काळामध्ये रियादमध्ये ते आयोजित केलं जाणार आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या हॉलिवूड अभिनेत्याला सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर मायकल डग्लस. लक्षात ठेवा, हॉलिवूड अभिनेता आहे मायकल डग्लस आणि याला 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून 54व्या इफ्फीचे आयोजन गोव्यात होत आहे. लक्षात ठेवा, कोणत्या ठिकाणी होत आहे? तर गोवा या ठिकाणी होत आहे. इफ्फी म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे? IFFI. तर सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार हा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाद्वारे स्थापित केलेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे जो पहिल्यांदा 1999 या वर्षी देण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचे. यावरती मित्रांनो आपल्याला हमेशा 3 प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. कोणाला देण्यात आलेला आहे सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार? मायकल डग्लस यांना. आणि हा जो आहे हा सर्वात पहिल्यांदा कधी रिलीज झाला म्हणजे पहिल्यांदा कधी देण्यात आला होता? तर 1999 या वर्षी. तर या ठिकाणी ही जी होणार आहे IFFI जी आयोजन आहे हे कोठं होणार आहे? तर 54वं आयोजन होणार आहे पहा गोव्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 9 आहे, ओपन एआयचे CEO म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, या ठिकाणी शब्द पुनर्नियुक्ती असा वापरण्यात आलेला आहे. म्हणजे ओपन एआयचे CEO नुकतेच बदलले होते आणि ते बदलून परत जे पहिले होते त्यांनाच नियुक्त करण्यात आलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय 4, सॅम ऑल्टमन यांना पुनर्नियुक्त करण्यात आलेला आहे. तर यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याविषयी पहा, ओपन AI विषयी आपण थोडीशी इम्पॉर्टंट माहिती घेऊया. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित कंपनी जी आहे ओपन एआयने अधिकृत सॅम ऑल्टमन यांना कंपनीचे CEO म्हणून पुन्हा नियुक्त केलेलं आहे. नुकत्याच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला होता, पण कंपनीचे सहसंस्थापक ग्रेग ब्रॉकमॅन यांची पुन्हा ओपन एआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि ओपन एआयचे CEO म्हणून सॅम ऑल्टमन यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाची गरीब कल्याण अन्नदान कार्यक्रम मंजूर ते किती वर्षासाठी वाढवले जात आहे? लक्षात ठेवा, केंद्रीय मंत्रिमंडळाची एक योजना आहे गरीब कल्याण अन्नधान्य कार्यक्रम आणि ही जी आहे ही किती वर्षासाठी वाढवण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो 5 वर्ष. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. याविषयी इम्पॉर्टन्स पॉईंट पहा, केंद्रीय मंत्रिमंडळाची गरीब कल्याण अन्नधान्य कार्यक्रम मंजूर झालेला आहे. त्यास 5 वर्षासाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत सरकार या योजनेद्वारे पात्र नागरिकांना मोफत अन्नधान्य देत राहणार आहे. कोविड-19 महामारीच्या सुरुवातीला ही केंद्रीय योजना अधिकृतपणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच पहा या ठिकाणी इंग्लिश शब्द आहे लक्षात ठेवायचा PMGKAY म्हणजेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जी आहे म्हणून सुरू करण्यात आलेली होती. आणि किती वर्ष वाढवली आहे मुदत? 5 वर्ष. म्हणजेच पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स ते कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू होत आहे. लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश सरकारने भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेला आहे. याची जी घोषणा आहे ही उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेली आहे. या अंतर्गत 5G आणि AI संशोधन तसेच 6G लॉन्चवर 30 कोटी रुपये खर्च केले जातील. सोबतच UP सरकारने IIT रुड़की येथील भारतातील पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स इन टेलिकॉम तयार करण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. या केंद्राअंतर्गत 5G आणि 6G तंत्रज्ञानाच्या विकासातही योगदान दिलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पहिलं टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे ते सुरू होईल. प्रश्न 12 आहे, 40वी कोस्ट गार्ड कमांडर्स परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर नवी दिल्ली या ठिकाणी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्लीत 40व्या कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं कितवी होणार आहे? तर 40वी होणार आहे. याचं उद्घाटन जे आहे ते कोणी केलं आहे? संरक्षण मंत्री कोण आहे सध्या? राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे याचं उद्घाटन. या 3 दिवसीय परिषदेचा उद्देश असणार आहे सध्याची जी सागरी आव्हानं आहेत ती सोडवणं आणि देशाच्या किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा जी आहे ती थोडीशी स्ट्रॉंग करणं, म्हणजे त्याला मजबूती देणं. भारतीय तटरक्षक दलाची स्थापना जी आहे ही 1978 या वर्षी भारतीय तटरक्षक दल म्हणजेच पहा कोस्ट गार्डची स्थापना करण्यात आली होती आणि ती जी आहे ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी एक संस्था म्हणू शकतो किंवा एक आपण दल म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल की नवी दिल्लीमध्ये ती आयोजित केली जात आहे. प्रश्न 13 आहे, आफ्रिकन प्रदेशातील कोणता संघ ICC पुरुष T20 विश्वचषक 2023 साठी पात्र ठरलेला आहे? प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे पहा, कारण जी पुढच्या वर्षी होणारी पोलीस भरती आहे 2024 मध्ये, या ठिकाणी हा प्रश्न थोडासा त्यामध्ये इम्पॉर्टंट येऊ शकतो. तर आफ्रिकन प्रदेशातील कोणता असा संघ आहे की तो ICC पुरुष T20 म्हणजे 2020 वर्ल्ड कप जो होणार आहे 2024चा त्यासाठी पात्र ठरलेला आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर युगांडा हा देश जो की आफ्रिकन प्रदेशातील एक देश आहे. लक्षात ठेवा, युगांडा 2024 या वर्षीचा जो होणारा ICC
पुरुष T20 विश्वचषक स्पर्धा असणार आहे। त्यासाठी आफ्रिका प्रदेशातून पात्र ठरलेला देश आहे पहा युगांडा। तर युगांडाच्या संघाने आफ्रिकन झोन क्वालिफायर्समध्ये टॉप 2 स्थान मिळवले आहेत, म्हणून त्यांची युगांडा T20 विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे। पहा, जो युगांडा देश आहे तर त्याची ही पहिलीच वेळ आहे की जो T20 मध्ये म्हणजे तो दिसणार आहे। पर्याय बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न 14वा आहे, बंगालच्या उपसागरामध्ये मिकॉंग किंवा मेकॉंग चक्रीवादळ तयार झालेलं आहे। हे नाव कोणत्या देशानं ठेवलेलं आहे? लक्षात ठेवायचं आहे, यावरती महत्त्वाचा प्रश्न विचारले जातात आपल्याला मित्रांनो। जे काही उपसागरामध्ये किंवा सागरामध्ये जे चक्रीवादळ तयार होतात तर चक्रीवादळाला नाव देखील दिले जातात। तर या ठिकाणी आपल्याला नाव दिलेलं आहे मिकॉंग नाव। तर कधी झालं आहे? बंगालच्या उपसागरामध्ये मिकॉंग या नावाचं एक चक्रीवादळ तयार झालं आहे आणि हे जे मिकॉंग नाव आहे हे कोणत्या देशानं दिलेलं आहे? आणि या प्रश्नाचं या उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर म्यानमार या देशानं मिकॉंग नावाचं चक्रीवादळ जे आहे म्हणजेच मिकॉंग हे नाव त्याला दिलेलं आहे। याविषयी थोडेसे पॉईंट्स आपण घेऊया। तर बंगालच्या उपसागरामध्ये मिकॉंग चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे आणि आग्नेय बंगालचा उपसागर तसेच लगतचा जो दक्षिण अंदमान समुद्र आहे यावरती कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, म्हणून हे जे चक्रीवादळ आहे मिकॉंग चक्रीवादळ ते तयार होत आहे। या पार्श्वभूमीवर ओडिसातील 7 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। चक्रीवादळाला हे जे नाव आहे हे म्यानमार या देशानं दिलेलं आहे। हिंदी महासागरातील हे 6वे आणि बंगालच्या उपसागरातील हे 4थं चक्रीवादळ आहे। लक्षात ठेवा 2023 हे जे वर्ष आहे यामधील हिंदी महासागरातलं हे कितवा आहे? तर हे 6वं चक्रीवादळ आहे आणि फक्त बंगालच्या उपसागरामधील हे 4थं असणारं चक्रीवादळ आहे जे की 2023 या वर्षामध्ये। आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2023 मध्ये जेवढे काही चक्रीवादळ आलेले आहेत पहा त्यावर आपण डिटेलमध्ये एक लवकरच व्हिडिओ घेऊन या। कोणत्या देशामध्ये चक्रीवादळ तयार झालं, कोणत्या सागरामध्ये झालं आणि त्या चक्रीवादळाला कोणत्या देशानं नाव दिलं यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ पूर्णपणे घेणार आहोत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, म्यानमारने नाव ठेवलं आहे। प्रश्न 15वा आहे, BCCIने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणजे कोच, पहा मुख्य प्रशिक्षक म्हणजेच कोच म्हणून कोणाचा कार्यकाळ पुन्हा वाढवलेला आहे? या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पॉईंट की कार्यकाळ पुन्हा वाढवलेला आहे म्हणजे प्रश्न असा आहे की आधी कोण होतं आणि सध्या तेच आहेत, फक्त त्यांचा कार्यकाळ वाढवलेला आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा राहुल द्रविड। हे जे आहेत पहा हे आपल्या क्रिकेट टीमचे हेड कोच होते। लक्षात ठेवा हेड कोच होते राहुल द्रविड आणि नुकताच त्यांचा परत एक वेळा कार्यकाळ जो आहे तो वाढवलेला आहे। यामध्ये पहा BCCIने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांचा कार्यकाल जो आहे तो वाढवला आहे। ICC T20 विश्वचषक 2021 झालं त्यानंतर राहुल द्रविडने रवी शास्त्री यांची जागा घेतली होती। म्हणजेच लक्षात ठेवा ICCचा जो T20 वर्ल्ड कप झाला आहे 2021चा त्यावेळी कोण होतं? त्यावेळी होते पहा हेड कोच रवी शास्त्री। पण ज्यावेळी वर्ल्ड कप संपला तर रवी शास्त्री यांची जागा घेतली कोणी? राहुल द्रविड यांनी। आणि त्यांची नुकतीच पहा ICC क्रिकेट विश्वचषक 2023 सह संपलेल्या 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु BCCIने ठरवलेला आहे की त्यांचा जो कार्यकाळ आहे तो परत वाढवण्यात आलेला आहे। पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल पहा राहुल द्रविड। प्रश्न 16वा आहे, आरोग्य सेवा संप्रेषणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अलीकडेच PRSI राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, सुगंती सुंदरराज यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यांच्याविषयी आपण पॉईंट जाणून घेऊया। सुगंती सुंदरराज यांना पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, लक्षात ठेवा PRSI पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया आणि जनसंपर्क उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल हा जो राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवात सुगंती सुंदरराज यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि यांची जी आहे ही 40 वर्षाहून अधिक काळ अपोलो हॉस्पिटलशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना जो आहे PRSI हा जो पुरस्कार आहे तो सन्मानित करण्यात आलेला आहे। पुरस्काराचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 17 आहे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे सुरू करणारी पहिली एअरलाईन कोणती असणार आहे? आणि या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, जो इंडिगो एअरलाईन आहे ही नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे करणारी पहिली एअरलाईन ठरलेली आहे।
तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे सुरू करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी असणार आहे. तसेच नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे NIA याने अलीकडेच इंडिगोसोबत सामंजस्य करार देखील केलेला आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा 2024च्या अखेरीत कार्यान्वित म्हणजे सुरू होणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल इंडिगो. प्रश्न क्रमांक 18 आहे. जगाचे 8वे आश्चर्य म्हणून अलीकडेच कोणाची ओळख झाली आहे? यापूर्वी जगामध्ये पहा 7 आश्चर्य, आपण म्हणतो जगामध्ये 7 आश्चर्य आहेत, पण या ठिकाणी आता 8वं आश्चर्य देखील झालेलं आहे जगामध्ये. तर ते कोणतं असणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक D, अंगकोर वाट मंदिर. याविषयी आपण डीपमध्ये एक मित्रांनो व्हिडिओ घेतलेला आहे पहा, त्याची लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर अंगकोर वाट मंदिर हे जे आहे हे जगातील 8वं आश्चर्य म्हणून त्याची ही ओळख झालेली आहे. तर कंबोडियातील प्राचीन अंगकोर वाट मंदिराला जगातील 8व्या क्रमांकाचं आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हे मंदिर जे आहे हे 800 वर्ष जुनं मंदिर आहे आणि बांधलं कोणी आहे? राजा सूर्यवर्मन यांनी, जो दुसरा राजा होता राजा सूर्यवर्मन II यानं ते बांधलेलं आहे. जगातील हे सर्वात मोठं मंदिर सुमारे 500 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही या मंदिराचा समावेश आहे. हे मंदिर 12व्या शतकात बांधण्यात आलेलं आहे. या मंदिराचा बांधक कोण आहे म्हणजे कोणी बांधलेला आहे? तर राजा सूर्यवर्मन II जो आहे त्यानं हे मंदिर जे आहे ते बांधलेलं आहे. 8वं आश्चर्य आहे अंगकोर वाट मंदिर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. लैंगिक गुन्ह्याशी संबंधित खटल्यांसाठी स्थापन करण्यात आलेले जलदगती विशेष न्यायालय आणखी किती वर्ष सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, अजून 3 वर्ष सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाने लैंगिक गुन्ह्याशी संबंधित प्रकरणामध्ये फास्ट पद्धतीने न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेले जलदगती विशेष न्यायालय पुढील 3 वर्षासाठी सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिली आहे. तर दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर 2018 मध्ये केंद्राने 1023 जलदगती विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. 2019 मध्ये गांधी जयंतीच्या दिवशी ते 1 वर्षासाठी सुरू करण्यात आलं होतं आणि नंतर यावर्षी 31 मार्च 2 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. 3 वर्ष अजून वाढवण्यात आलं आहे. तर मित्रांनो हे होते पहा करंट अफेअर्सचे 19 महत्त्वाचे प्रश्न की जे आपल्याला लेटेस्ट चालू घडामोडीवर आधारित हे प्रश्न होते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो असे संदर्भ आणि स्पष्टीकरणासह जर व्हिडिओ पाहायचे असतील आणि त्या व्हिडिओच्या PDF जर आपल्याला मिळवायच्या असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी आपण त्यालाही जॉईन करायचं आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.